त्यावेळेस एक अतिशय महत्त्वाची बातमीपत्रात आलेली आहे। कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार बाळा किन्हीकर प्रचार करत असल्याची तक्रार दाखल झाल्याने या दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्यात आणि त्यानंतर कल्याणमध्ये निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता विभागाने त्या संदर्भात पाहणी केली आहे। विभागाच्या पाहणीमध्ये आमदार सावंत आणि आमदार किन्हीकर दोषी आढळलेत आणि त्यानंतर आचारसंहिता विभागाने या दोघांना नोटिसा पाठवल्यात। परिसर सोडण्याचे या दोघांना सांगण्यात आले। जर परिसर सोडला नाही तर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आमच्याकडे अशी तक्रार आलेली आहे की बरेचसे राजकीय नेते जे या ठिकाणी मतदार नाही आहेत तर ते प्रचार कालावधी संपल्यानंतर सुद्धा या मतदान हद्दीमध्ये या महापालिकेच्या हद्दीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहेत। तर याच्यामध्ये सकाळीच आम्हाला खासदार अरविंद सावंत साहेब त्याच्यानंतर आमदार बालाजी किन्हीकर हे इथे कल्याण पूर्व या क्षेत्रामध्ये फिरत असल्याची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली। तर त्यासाठी आम्ही आमच्या संबंधित पथकाला तिथे पाठवलं। तर पथकाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आम्ही ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही कालच सर्व पोलीस स्टेशनला माननीय पोलीस उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यासाठी दिलेल्या आहेत। या हद्दीबाहेर त्यांनी जाणं अपेक्षित आहे, अन्यथा ते जर या आदेशाचं पालन नाही करणार, नोटिसीचं पालन नाही केलं तर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आम्ही नक्कीच गुन्हा नोंदवू। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण बघतोय आत्ताच ही प्रतिक्रिया देखील ऐकलेली आहे। कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार बाळा किन्हीकर प्रचार करत असल्याची तक्रार दाखल झालेली आणि अर्थात असताना परिसर सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे, अन्यथा गुन्हा दाखल होणार आहे। काय आत्ताची परिस्थिती आहे? नक्कीच मृदुला, ह्या वेळची महत्त्वाची बातमी आहे। जे आचारसंहिता विभाग आहे यांनी ह्या नोटिसा बजावलेल्या आहेत। अरविंद सावंत जे गटनेते आहेत आणि खासदार आहेत व आमदार सेनेचे बालाजी किन्हीकर यांच्यावरती नोटिसा बजावलेल्या आहेत। काही लोकांनी तक्रारी होत्या, विरोधकांची तक्रारी होत्या का हे जे दोघं नेते आहेत ते प्रचार करतात अजूनही। त्या अनुषंगाने ह्या जी टीम आहे निवडणूक आयोगाची त्यांनी आपले माणसं पाठवली आणि त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे दोघं कैद झालेले आहेत। त्या अनुषंगाने ह्या नोटिसा बजावलेल्या आहेत। मध्ये एसली दृश्य जी 24 तास कडे आहेत त्या दृश्यामध्ये बघू शकता का अरविंद सावंत प्रचार करत आहेत किंवा अरविंद सावंत त्या परिसरात दिसत आहेत। अशा नोटिसा सर्वच अधिकाऱ्यांना किंवा सर्वच राजकीय नेत्यांना आम्ही बजावणार आहे जर असे काही आमच्या समोर काही गुन्हे आले तर। अशी एक पवित्रा इकडच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली मतदार राजा जागृत झाला असं आपण बोलू शकतो, कारण की जवळपास 3 वाजेपर्यंत 30 ते 32% मतदान झालेलं आहे। हा आकडा खूप मोठा आहे आणि हा आकडा 50 पार करू शकतो, 50%हून जास्त मतदान होऊ शकतं असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे एक चांगलं मतदान होत आहे, कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही एक मोठी समस्या होती का 40 ते 45%च्या वरती कधी मतदान गेलं नव्हतं आणि ती एक मोठा समस्या बनत होती। परंतु आज असं दिसतंय का बाबा मतदार राजा जागृत झालेला आहे आणि मतदानासाठी उतरत आहे। तर दुसरीकडे म्हणजे रामबाग सारखे जे परिसर आहेत जे सेन्सिटिव्ह आहेत तिकडे चांगला कडक पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला, त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार दिसला नाहीये। तर मतदार राजाचा जो तापमान आहे, जो पारा आहे तो जवळ 36 डिग्रीमध्ये गेलेला असताना सुद्धा मतदार राजा येताना दिसतोय आणि मतदान वोटिंग करताना दिसतोय। त्यामुळे मतदानाचा आकडा वाढणारा एक चांगली बाब समोर येत आहे मृदुला। निश्चितच कपिल, आपण समजू शकतो आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे आपल्याला माहिती आहे की अर्थातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती। शिवसेना विरुद्ध भाजप असाच आपण बघतोय की तिथे एकूणच प्रकार बघायला मिळतोय आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही एक प्रकारची लिटमस टेस्ट समजल्या जात असल्यामुळे अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक। कसा एकूण प्रतिसाद मिळतोय लोकांचा? नक्कीच मृदुला, जर आपण बघितलं लोकांची गर्दी वाढते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस आहे। त्याचबरोबर जी आर्द्रता आहे हवेतली ती 40% वरती गेली, 40 अंशावरती गेलेली आहे। त्यामुळे असं वातावरण असताना सुद्धा वयोवृद्ध माणसंही मतदान करायला उतरत आहेत। त्यामुळे मतदानाचा टक्केवारी आता 3 वाजेपर्यंत 30 ते 32% आहे। त्यामुळे ही मतदान आकडेवारी 50%हून जास्त जाईल आणि ही कल्याण डोंबिवलीमध्ये कधी घडलं नव्हतं असं घडणार आहे। त्यामुळे लोकांना जो पाहिजे तो नेता, जो लोकांना पाहिजे तो शासन त्यांना मिळणार आहे, पाहिजे ते राजकीय नेते त्यांना
मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अपील करण्यात आलं होतं की तुम्ही मतदान करा, आणि त्या अपीलला लोक जागली असं आपण बोलू शकतो। तर राजकीय नेत्यांमध्ये काहीतरी तुतुमेमे होऊ शकते यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस पहारा आहे। ज्याप्रमाणे ही जशा प्रचार झाल्या, प्रचार सभा झाल्या, त्याप्रमाणे या निवडणुकीत काहीतरी तुतुमेमे होईल, काहीतरी गोंधळ होऊ शकतो, हंगामा होऊ शकतो असं वाटत होतं। परंतु पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। अजूनपर्यंत तरी असं कुठचा अनुचित प्रकार घडले नाही। काही ठिकाणी बोगस मतदान झालं असं काही म्हटलं जातं, परंतु ते अजून सिद्ध झाले नाहीये। तर अनेक असे काही छोटे मोठे वाद झाले, परंतु अजून मोठा असा वाद किंवा काही ठोस असं कुठचा अनुचित प्रकार घडलेला नाहीये। त्यामुळे मतदान सुरळीत चाललंय असं आपण बोलू शकतो। धन्यवाद कपिल, ही माहिती दिल्याबद्दल। कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्याला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।